सर्व गीताप्रेमी महिला, माता, भगिनी आणि बंधू, सर्व गीताप्रेमी आणि कृष्ण भक्त, कारण या गीता धर्म मंडळाच्या आपण हॉलमध्ये बसलो. संत रोहिदास यांची जयंती नुकतीच झाली आणि त्यांच्या जीवन कार्याविषयी बोलण्याची मला संधी मिळाली आहे. हे याच्याबद्दल मला खूप आनंद वाटतो. आणि संत रोहिदास महाराज हे सामाजिक समरसतेसाठी काम करणारे संत होऊन गेले. आणि संत रोहिदास यांनी जे कार्य केलं त्याचं मोठा भाग हा आपल्या समाजामध्ये समानता समरसता प्रस्थापित करण्यासाठी कारणीभूत ठरले. आणि एवढंच नाही तर आपला हा भारत देश, त्याच्यातला हा आपला हिंदू समाज हा खरोखर धर्माने वागून मोठा व्हावा आणि त्याने जगाचं कल्याण करावं. आज आपली परिस्थिती सगळ्या जगात अशी आहे की आपण हे करू शकतो, हे स्वप्न आपण पाहू शकतो. 40 वर्षापूर्वी असं कोणी म्हटलं असतं तर हसून सोडून दिलं असतं. कारण जगामध्ये प्रतिष्ठा, बल, पुढच्या भविष्यामध्ये काही संभावना, या सर्व दृष्टीने आपला देश आता तसा झालाय. पण हे काम करण्यासाठी जे रोड मॅप पाहिजे, तो रोड मॅप मुळापासून शिखरापर्यंत सर्वांगीण विचार करून आपल्या पुढे ज्यांनी सर्वांगाने मांडला ते संत रोहिदास महाराज, संत रहिदास महाराज, संत रोहिदास महाराज असं त्या नावाने ओळखतो आपण त्यांना. आणि हे संत शिरोमणी आहेत. आणि आपण म्हणतो असं नाही, तर त्या काळच्या समकालीन संतांनी जे वर्णन करून ठेवले आणि अशा सगळ्या संतांच्या जीवनामध्ये त्यांनी त्यांचं कार्य बघून त्यांना ही पदवी दिली आणि त्यांच्या कार्याचा परिणाम बघून समाजावर. कारण हे होण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते त्यांनी जगून दाखवलं, ते त्यांनी बोलूनही सांगितलं आणि ते पुढे तसं व्हावं याच्यासाठी जे शिकवण आवश्यक आहे आणि ती शिकवणीसाठी परंपरा आवश्यक आहे, ती परंपराही त्यांनी उभी. एवढं मोठं काम, पायाभूत काम त्या काळात 647 वर्षापूर्वी त्यांनी केलं. कारण परिस्थिती, साधन या कमी जास्त होणाऱ्या गोष्टी आहेत. चढ उतार हे चालतच असतात, परंतु मनस्थिती कायम असायला पाहिजे. तर साधनांच्या अभावामध्ये सुद्धा साधन संपन्न होता येतं आणि कठीण परिस्थितीमध्येही मार्ग काढून आपल्याला पाहिजे ते करता येतं. आपला देश असा का झाला, तर पहिल्यांदा आपण आपली परिस्थिती बिघडलो, आपणच बिघडलो आपली परिस्थिती. बाकी कोणाला दोष देण्यामध्ये अर्थ नाही, याला कारण आपणच. आपण म्हणजे आपल्यातले लोक आणि आपल्या आचरणातून उभं राहिलेलं वातावरण. परकीय आक्रमकता नंतर आलं, पहिल्यांदा आपण विसरलो. पहिल्यांदा आम्ही आपलं सर्वांचं एकत्वाचं जे नातं आहे
सर्वाभूती एकच आहे परमेश्वर, हे सत्य आपण विसरलो. आणि हे नातं विसरल्यामुळे आपलेपणा संपला, आणि आपलेपणा संपला की सर्व परक होतो आणि स्वार्थ मोठा होतो. स्वार्थाकरता परक्या लोकांचं नुकसान करायलाही स्वार्थी माणूस मागे पुढे बघत नाही. आणि आपली ओळख विसरल्यामुळे आपले बांधव कोण, आपला देश कोणता आहे, या सर्वांचा विसर पडतो. आणि मग समाजामधल्या विघटनाची प्रक्रिया सुरू झाली. व्यवस्था जाचक होतात, मग त्याच्या रूढी बनतात, आणि त्या काळानुसार बदलायचा समाज सोडून देतो, आणि त्याचा फायदा घेऊन हट्टाने चालवणारी एक व्यवस्था निर्माण, हे सर्व झालं. आणि हे सर्व झाल्यानंतर मग आपल्याकडे परकीयांचं लक्ष गेलं. नाहीतर तोपर्यंत आपल्या या देशावरती डोळे वाकडे करून बघायची कोणाची ताकद नव्हती. आणि हे झालं, याच्यात पहिला बळी गेला. आपण आपल्या लोकांचा जो सन्मान करत असू, आपल्या लोकांविषयी जे आत्मीयतेचा व्यवहार करत असू, त्याचा पहिल्यांदा बळी गेला आणि विषमतेची सुरुवात झाली. या गोष्टी झाल्यामुळे परकीय आक्रमकांना आपले तुकडे करून खायला सोपं गेलं. आता हे लक्षात यायला सुद्धा आपल्या समाजाला वेळ आहे. तोपर्यंत इस्लामचं आक्रमण झालं, आणि तोपर्यंत आलेले आक्रमक हे यायचे, लुटून जायचे, लुटीवर समाधान असायचं. बाकी आपलं जीवन, आपल्या परंपरा, आपण करत असलेला विचार, याच्यावरती त्यांचं फारसं लक्ष नसायचं या परकीय आक्रमणाचं. पण हे जे मुस्लिम आक्रमण आलं, तर आपली परंपरा मुळापासून आपल्याला बदलवायचं असं करणारं आक्रमण. आणि त्या आक्रमणामुळे ही परिस्थिती झाली, आणि त्यांनी आपल्याला नामोहरम केलं, आपलं मनोबल कच्ची केलं, आणि हळूहळू आपली दीर्घकालीन राजवट त्यांना प्रस्थापित करणं सोपं गेलं. आत्मविश्वास खचला एखाद्या समाजाचा, आणि त्याच्यामुळे कसं होईल, जसं नंतरच्या काळात समर्थांनी म्हटलं, सौख्य नाही तर काय विचार करायचं, कसं उभं राहायचं. अशा वेळेला जे समाजाला सांगायचं असतं ते नुसतं तर्काने सांगून चालत नाही. तर तर्काची एक मजल असते, बुद्धीची एक मजल असते, पण आपलं शरीर, आपलं मन, बुद्धी याचा विचार तर कधी कोणाला सुटत नाही. जीव असला म्हणजे या तीन गोष्टी आणि त्याचा विचार हा असतोच. परंतु हे काय जंजाळ आहे हे समजायला याच्या पलीकडे जाऊन सत्य ज्यांना समजतं ते संत. मग आता हिंदुस्थानची अशी स्थिती झाली, हिंदू समाजाची अशी स्थिती आहे, आणि हिंदू समाज नष्ट होण्याच्या परिस्थितीला आलाय. दोष तर उघड उघड दिसत आहेत आपल्या समाजामध्ये, दोष दिसत आहेत. आपण एकमेकांमध्ये भेद मानतो, स्वार्थापुढे आपण कोणालाही हे करायला, त्रास द्यायला मागे पुढे पाहत नाही. तर अशी परिस्थिती झाली. पण धर्मात आपल्या असं सांगितलंय का, असं आहे का नाही, हे याची ज्यांना प्रतीती आहे ते सांगू शकतात आपला धर्म कसा आहे. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटलं की वेदांचा अर्थ आम्हासाठी ठावा, येरे व्हावा भार माथा. संत रोहिदासांनी अत्यंत
विषम परिस्थितीमध्ये ही स्थिती प्राप्त करून घेतली, सर्व प्रकारच्या यातना सहन करून प्राप्त करून घेतली. याला त्यांनी आपल्या जीवनाचं सर्वोच्च लक्ष्य मानलं. चांगला संसार आहे, वाढवडलोपार्जित धंदा आहे, पण तो करताना त्यांनी समाजाचं भान ठेवलं. आपली प्रत्येकाची आजीविका असते, ती आजीविका म्हणजे समाजाची सेवा असते, समाजाला आवश्यकता असते म्हणून आपण काम करतो. कोणतंही कॉर्पोरेट घ्या किंवा रस्त्यावरती काम करणारा माणूस घ्या, त्याची समाजाला आवश्यकता असते म्हणून त्याचं काम चालतं आणि त्याच्या बदल्यात त्याला आर्थिक मदत मिळते, पण तो सौदा नसतो, तो त्याचा धर्म असतो. धर्म भावनेने ते करायचं असतं. त्याच्यामुळे रोहिदासजींचा वडिलोपार्जित धंदा करता करता साधू संन्यासी कोणी आला तर त्याला फुकट पादत्राणं देत असत. आता व्यावहारिक बुद्धीत हे चालत नाही. तुम्ही माल तयार करून फुकट द्यायला लागले तर घर कसं चालणार? वडील त्यांना म्हणायचे, पण हे सर्व करतो म्हणून समाजात स्तुती होते का? नाही होत. कारण हा धंदा वाईट असं कुठून आलं? समाजासाठी आवश्यक आहे, पादत्राणं आपण सगळेच वापरतो, तर मग तो बनवणारा नीच, बाकीचे उच्च, श्रेष्ठ हे कुठून आलं? पण तशी स्थिती होती समाजामध्ये आणि त्याच्यामुळे आपल्या समाजाकडून हा जात सहन करत असताना कल्याण वृद्धीने आणि व्यवहार शिकवणारे त्यांना विरोध करत, पण त्यांनी ते सोडलं. त्यांना याचा मोह नव्हता आणि ही सर्व उपेक्षा वगैरे जरी होत असली तरी जे संत आहेत त्यांना त्याचं काही वाटत नाही. तर हे शाश्वत सुखाचं निधान काय आहे त्याची प्रत्यक्ष प्रतीती पाहू, आणि ती त्यांनी पाहिली, त्याची ती प्राप्त झाली आणि त्यांना ते ज्ञान झालं. सत्य हाच ईश्वर आहे. ते सत्य असं सांगतं की मी सर्वाभूती आहे आणि त्याच्यामुळे रूप नाव काही असलं तरी योग्यता एक आहे, मान सन्मान सर्वांचा सारखाच आहे, कोणीही उच्च नीच नाही. शास्त्रांचा आधार घेऊन पंडित लोक जे सांगतात ते खोटं आहे. जाती जातीच्या श्रेष्ठत्वाच्या कल्पनेमध्ये उच्च नीचतेच्या भोवऱ्यात अडकून आपण भ्रमिष्ट झालो. हा भ्रम दूर करायचा आहे. आपलं ज्ञान, आपली परंपरा काही हे सांगत नाही. हे सांगत नाही आपली परंपरा, हे समाजाला सांगितलं. ती परंपरा काय सांगते? ती परंपरा म्हणते सत्य आणि धर्म, तिसरं कर्म. भगवद्गीता काय सांगते? आपण सर्व भगवद्गीतेचे अभ्यासक आहोत. भारतातून निघालेल्या सर्व विचारधारा हेच सांगतात, सत्याचं अनुसंधान करा. सत्तेची प्रतीती प्रत्येकाची वेगवेगळी. कोणाला रामामध्ये दिसतो, कोणाला कृष्णात दिसतो, कोणी म्हणतं नाही निराकार ब्रह्म आहे, कोणी म्हणतो आपल्या पुरुषार्थावरती सगळं आहे. बाहेरच्या सुखदुःखाच्या संवेदना आपल्याला विचलित करू शकणार नाहीत वगैरे वगैरे. ह्या सर्व विचारधारा आपल्या देशामध्ये आहेत. पण त्याचा आधार काय? की सर्व जग हे शेवटी एकाची अभिव्यक्ती. ते एक जड आहे का चेतन आहे, आत्मा आहे का नाही, ईश्वर आहे का नाही, याच्या बाबतीत मतभेद आहे. पण जे काही असो, जड असो, चेतन असो, पदार्थ असो की शक्ती असो, ही एक आहे. इथून सुरू होतो आणि मग त्याच्या वेगवेगळ्या विविध पंथ, त्याचं वर्णन हे वेगवेगळं असतं, ते परस्पर विरोधी असतं. वेगवेगळ्या परिस्थितीत वेगवेगळ्या प्रकारचं वर्णन त्या समाजाला दिशा देण्यासाठी संतांनी दिले आणि ते प्रत्यक्षात अनुभूतीने दिलेले आहे, कल्पनेने दिलेले नाही. कारण सगळ्यांचा
आचरणाच्या उपदेशाबाबतीत एकमत आहे. प्रस्थानबिंदू आणि निष्कर्ष दोन्ही एकच आहे, मधलं सगळं वेगळं. तर निष्कर्ष काय म्हणतो की सत्य, अहिंसा, आस्तेय, ब्रह्मचर्य, सनातनी परंपरेच्या भाषेत जर सांगायचं म्हटलं, शौच, संतोष, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान आणि तपस. धर्म सर्वच सांगतात, धर्माने वागा. हा अस्पृश्यता मानणारा हिंदू धर्म खूप प्रयत्न केले बदलावा म्हणून धर्मच सोडून देतो असं म्हणून कोणताही अधर्म बाबासाहेबांनी जवळ केला. त्यांनी हे सांगितलं की बुद्धाचा धर्म घ्या, कारण बुद्धाचा धर्म या सगळ्या कर्मकांडाच्या रूढीच्या जंजाळाला लाथ मारून जे सत्य आहे ते स्वीकारतो आणि त्याच्या आधारावरती जायला पाहिजे. या परिस्थितीत हा रस्ता आहे आणि हा भारताचा आहे, या भारताचा रस्ता. त्या काळामध्ये संत रोहिदासांनी ही धर्माची सत्याची अनुभूती प्राप्त करून घेतली. सांगोवांगी काही बोललेले नाही, जे माहिती नाही ते काही सांगितलेलं नाही, जे त्यांना प्रत्यक्ष अनुभवलं तुमच्या आमच्यासारखं ते त्यांनी सांगितलं. नुसतं सांगितलं नाही, सिद्ध करून दाखव. कथा कहाण्या खूप आहेत, चमत्कार आहेत. चमत्कारावरती विश्वास असतो नसतो, पण चमत्काराच्या कथा ज्यांच्याबद्दल होतात त्यांची शक्ती काय असते, अनुभूती काय असते आणि त्यांनी समाजाला काय प्रतीती दिली असेल हे त्याच्यातून ध्वनित. पंचतंत्रातल्या गोष्टी त्याच्यात वाघसिंह बोलतात, असं झालेलं आहे का? असं झालेलं नाही, पण त्याच्यातला बोध जो असतो तो सर्वांना सर्व काळ लागू पडणारा असतो. तसं काही जणांचा विश्वास असतो, काही जणांचा नसतो, पण ते सर्व असं सांगतात, रोहिदासांच्या बाबतीत सांगतात की त्यांना या सत्याची अनुभूती झाली आणि त्यांनी या सत्याच्या आधारावरती लोकांना मार्गदर्शन केले. तर शास्त्रार्थही केला त्यांनी, कारण त्यांची प्रचितीचं बोलणं होतं. त्यांचे समकालीन होते संत कबीर, तुलसीदास, सूरदास, संत कबीर हे सर्व त्यांच्या समकालीन संत, सगळे समकालीन. आणि एका अर्थाने त्याचं नेतृत्व करणारे रविदास होते. भक्त मीराबाईंना गुरु पाहिजे होता. तुलसीदासांकडे गेली, तुलसीदासांनी सांगितलं सूरदासांकडे जा, सूरदासांनी सांगितलं नाही कबीराकडे जा, कबीरांनी सांगितलं नाही रविदासांकडे जा. चितोडची राणी, उत्कट भक्ती आहे की सर्व सोडायला तयार, पण एक आव्हान आहे, कोण पेले? आणि राणी आहे, इतकी वर्ष राज्यसुख भोगलेलं आहे, प्रतिष्ठा भोगलेली आहे, त्यामुळे तो अहंकार आहे की नाही परीक्षा कशी होईल? संत रोहिदासांची शिष्या होती. आपल्या त्यांनी तिच्यावरती पाणी शिपडून ब्रह्माची अनुभूती दिली रविदासांनी. इतकं सामर्थ्य त्याच्यामुळे शास्त्रार्थामध्ये ते नेहमी विजयी व्हायचे. मग शास्त्रार्थ तर करायचं, मग त्यांना कोणीतरी सांगितलं की तुमच्यात सामर्थ्य असेल तर मूर्तीला जवळ बोलवून दाखव. तर ते म्हणाले की तुमच्यात असेल तर तुम्ही दाखवा. ती मूर्ती काही आली नाही, जे काय सगळे जमले होते. रोहिदासांनी अंतःकरण एक वटून त्याची प्रार्थना केली आणि लोकांनी बघितलं की ती मूर्ती चालत जवळ आली. आता असं होऊ शकतं का? झालं असेल का हे माहिती नाही, पण याचा अर्थ काय घ्यायचा की रोहिदासांचं हे सामर्थ्य होतं की त्यांनी जर म्हटलं
देव आहे तर देव असायचा. देव असायचा का नाही माहिती नाही, पण रोहिदासांचं सांगणं प्रत्ययकारी होतं, कारण त्यांनी अनुभव घेतला होता, अनुभवातून सांगितलं आपण सर्व समान आहोत. आणि श्रमाची प्रतिष्ठा त्यांनी सांगितलं, फुकट खायचं नाही, स्वतः परिश्रम करून मिळवायचं. परिश्रमाचं महत्व आहे. श्रम हे देवाचंच एक रूप आहे. अगदी परंपरेने सर्व संस्थांनी सांगितलं, पण आपण विसरून गेलो आणि या विषमतेमध्ये आपण अडकलो आणि त्याच्यातून एकमेकाला दुरावलो. तर भागवतामध्ये धर्म जो सांगितला आहे त्याच्यात 4 गोष्टी आहेत. काही कर्मकांड नाही, कोणाची पूजा कर तेही नाही, कसं वागायचं ते सांगितलं. पहिलं तत्व आहे सत्य, दुसरं तत्व आहे करुणा, तिसरं तत्व आहे अंतर्बाह्य पवित्रता आणि चौथं तत्व आहे सतत परिश्रम, तपस. हा मूळ निखळ शुद्ध आपल्या परंपरेमध्ये आधारभूत मानलेला धर्म रविदासांनी सांगितलं. या 4 तत्वांच्या मध्ये जे आहेत याच्यात जर ते जे रूढ असेल ते चुकीचं आहे, ह्याच्यात जे बसतं तो धर्म. ज्याला आपण धर्म म्हणतो तो या 4 तत्वात बसला पाहिजे. त्यात सत्य असलं पाहिजे, त्यात संवेदना असली पाहिजे, त्यामध्ये पवित्रता असली पाहिजे, स्वार्थ असता कामा नये, राजकारण असता कामा नये. ते सत्य सांगतं की सगळे आपले आहेत, आपल्या लोकांविषयी संवेदना पाहिजे, आपल्या लोकांच्या बद्दलची आपलेपणाची भावना, त्याच्यासाठी चांगलं मन पाहिजे. शरीर मन बुद्धीचे स्वार्थ बाजूला सारून, आपल्या अहंकाराला बाजूला सारून आपल्याला करता आलं पाहिजे. तर आपण समता आणू शकतो, तरच लोकांना आपलं म्हणू शकतो. आणि याच्याकरता परिश्रम करावे लागतात. तर संत रोहिदासांनी सांगितलं, तप करा, परिश्रम करा, समतेच्या आधारावरती जगा आणि कर्म कसं करा, धर्मयुक्त कर्म करा. म्हणजे हा धर्म म्हणजे काय, परत ह्या 4 तत्वांच्या आधारावर समाज जोडणं, लोकांना जोडणं. समाज म्हणजे एक समाज नाही, त्याला परीघ दिलेला नाही, हे विश्वचे माझे घर, सर्वांनाच जोडणे, विखरू न देणे, आपापसामध्ये फूट पडू न देणे. हे जो करतो तो धर्म. आपलं कर्म लोकांना जोडण्याकरता, लोकांमध्ये सदाचार वाढवण्यासाठी आणि लोक कधी एकमेकापासून तुटू नये असं प्रेम उत्पन्न करण्यासाठी उपयुक्त असेल तर ते धर्माचं कर्म. केवळ आपलं पोट भरणं, आपला स्वार्थ साधणं, माझी इच्छा पूर्ण करण्याकरता धाब्यावरती बसून मी काही करतो तर ते कर्म हे धर्माचं कर्म नाही. धर्मयुक्त कर्म हे, त्यांनी हेच केलं, त्यांनी हेच एवढा छळ सोचला. पण कधीही आपल्या समाजाचं अनिष्ट केलं, कधीच केलं. त्या समाजाला सांगत नाही तुम्ही चुकताय, असं वागलं पाहिजे. समाज काही अगदीच मेलेला नव्हता त्यावेळेला, त्यामुळे त्यांच्या ह्या सामर्थ्यामुळे समाजामधले मोठमोठे प्रतिष्ठित लोक त्यांचे भक्त बनले. चितोडच्या किल्ल्यावरती राजस्थानचे लोक सांगतात मीराबाईचे गुरु होते. दुसरं, त्यांना चित्तोडला पहिल्यांदा जेव्हा गेले तेव्हा हत्तीवरून त्या राजघराण्याने त्यांची मिरवणूक काढली, सत्कार केला, त्यांचं एक आसन तिथे पक्क केलं. त्यांचा उत्तरेत आणि दक्षिणेत तिथली काही राजघराणे त्यांची शिष्य झाली.
तर या सगळ्या वावटळीमध्ये समाज सुरक्षित राहायचा असेल, धर्म सुरक्षित राहायचा असेल, चांगला होऊन पुढे जायचा असेल तर हाच मार्ग आहे. परंपरेने आपल्याकडे आलेल्या गोष्टींमध्ये ज्या राहिल्या पाहिजेत आणि ज्या जायला पाहिजेत त्या कोणत्या गोष्टी, याचं प्रामाणिकपणे वर्णन रोहिदासांनी सांगितलं. कारण रोहिदासांना स्वतः करता काही पाहिजे नव्हतं, त्यांना ती प्रचिती आलेली होती. दोन गोष्टी आहेत. मीराबाईचे ते गुरु आहेत, त्यांचा प्रपंच तर काही पैसे मिळत नव्हते, त्यांची स्थिती सामान्यापेक्षाही खाली होती. आणखीन एक गोष्ट आहे, दुसरे एक भगवान शंकरच बहुतेक परीक्षा पाहायला आले कोणीतरी, आणि त्यांनी सांगितलं की तुझा संसार नीट चालला पाहिजे, मी योगी आहे, तर माझी इच्छा आहे तर माझ्याकडे परीस आहे तो मी तुला देतो. आणि मीराबाई म्हणाली मी एक तुम्हाला हिरा देतो. ते म्हणाले मला काही नको. त्यांनी फार आग्रह केला. ते तुम्ही घ्याच. आणि ते तर त्या याला पोचलेले होते, तर त्यामुळे ते म्हणाले मला काही याची जरुरी नाही या गोष्टी. तर ते आग्रह सोडे ना, ते म्हणले मग त्या माळ्यावरती ठेवून द्या. त्यांनी ते तिथं ठेवलं. 5-7 वर्षांनी परत आले ते साधू जे होते ते. बघितलं त्यांची परिस्थिती अशीच आहे. त्यांनी विचारलं ते तुम्हाला दिलं होतं ते काय केलं त्याचं? म्हणाल ते तुम्ही तिथे ठेवलं होतं ना, पहा तिथंच असेल. त्याला हात सुद्धा लावला गेला. इतका निष्पृह माणूस. म्हणून तो सत्य सांगायचं धाडस करतो. स्वतःचा काही स्वार्थ नाही, स्वतःला काही घ्यायचं नाही, जगाला द्यायचंच आहे असं काही देणारं त्यांचं जीवन, त्यांनी सांगितलेलं सगळं सत्य आहे. म्हणून समाजातले मोठे मोठे लोक त्यांचे भक्त झाले. त्यांचा जो उपदेश आहे हा सगळा, आजची परिस्थिती पहा, अगदी आपल्याला ज्या रस्त्याने जायला लागेल तो हा रस्ता आहे. जन्मामुळे उच्च नीचता ते कर्मकांड असं काही नाही. विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदाभेद अमंगळ असं आपल्याला सांगितलं. जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा, देव तिथेची जाणार, प्रपंच करावा नेटका. सर्व संतांनी हेच सांगितलं, संत रोहिदासांसहित. तर या परंपरेमध्ये प्रामाणिकपणाने निस्पृहपणे सत्याची प्रतीती घेऊन ज्यांनी हे सांगितलं त्यांनी मार्ग वेगवेगळे सांगितले असत. कोणी नाम वेगवेगळं घ्यायला सांगितलं, परंतु सांगितलेलं तत्व एकच आहे, तो धर्म सुटता कामा नये. धर्म सोडू नका, न जातोत कामा. काही आपला स्वार्थ पूर्ण करण्याकरता भीतीपोटी, भया, लोभापोटी सुद्धा अशा कशासाठी आपला धर्म सोडू नका. धर्म नाही सुटला पाहिजे. प्रत्यक्ष प्रसंग आला, सिकंदर लोधीने त्याला बोलावलं, पहिल्यांदा सन्मान दिला, तुमचा धर्म सांगा काय सांगतो. रोहिदासांनी सांगितला तर तो म्हणाला की तुमचा धर्म काही बरोबर नाही, आमचा इस्लाम धर्म चांगला. मुसलमानांविषयी काही कोणाचं काही वाईट मत नाही, पण त्यांनी तेही सांगितलं हिंदू काय मुसलमान काय, सत्य एक आहे आणि सर्व परमेश्वराची लेकरं आहेत. तर त्यांच्यानंतर जवळजवळ 250-300 वर्षांनी औरंगजेबाला शिवाजी महाराजांनी पत्र लिहिलेलं, काशीचं मंदिर तोडल्यानंतर. तर हिंदू काय मुसलमान काय, ईश्वराचीच लेकरं आहेत. शिवाजी महाराजांचं पत्र. आणि तुमच्या राज्यामध्ये तुम्ही हे निपक्षपातीपणे
राज्यकारभार सर्व प्रजेचा सांभाळ करणं हे कर्तव्य आहे. तर हे तुम्ही जे करताय तर हे चूक आहे, हे थांबव, नाही तर मी माझी तलवार घेऊन उत्तरेत येईल. सत्य एकच आहे. परंतु याचा अर्थ असा नाही की बदललं पाहिजे. आपापल्या श्रद्धेवर नीट राहा, धर्म बदलायची आवश्यकता नाही. कोणी श्रेष्ठ कनिष्ठ नाही, सर्व धर्म एकाच ठिकाणी जाणार आहे. आपापल्या धर्माप्रमाणे आपला रस्ता आहे, तो चांगला आहे का वाईट आहे असं नाही, आपल्या प्रकृतीला तो सोयीचा आहे. तर हे त्यांनी सांगितलं सिकंदर लोधीला, आणि त्यांनी सांगितलं धर्म सोडणार नाही, इस्लाम स्वीकारणार. वाद तर वादविवाद झाला. सिकंदर लोधीने मुसक्या बांधून तुरुंगात टाकला. पण जेलमध्ये काय झालं, त्यांना सगुण रूप कृष्णाचं दर्शन झालं. आणि तिकडे दिल्लीतल्या लोकांना, फतेपूर सिक्री आणि त्या सिकंदर लोधीला, त्यांना सगळीकडे रविदासच दिसायला. ते घाबरले. जे काय दिसतात लोक ते सगळे रविदास. त्यांचा वध करायचा असं त्याचं मत होतं. पण त्यांनी सांगितलं धर्म सोडणार. जो धर्म आहे तो माझा शाश्वत धर्म, जो सदा सर्वदा उपकारक आहे, सुखकारक आहे, मनुष्याच्या स्वभावानुसार त्याला कर्तव्याची जाणीव देतो आणि इहलोकी परलोकी सुख देतो, तो धर्म. हा त्यांनी सांगितलं. धर्म हा सर्व पंथ समान मानतो. तर ही समान द्वेष करू नका. आणि धर्म सांगतो आपण सर्व एक आहोत. कोणचं काम करता ह्याच्यावर नसतो, कोणाचा जन्म कुठे झाला याच्यावर श्रेष्ठता नसते अवलंबून. श्रेष्ठता जी आहे ती गुणांची असते. श्रम करा, कर्म करा, धर्म निहित कर्म करा आणि सन्मान त्याच्यातून मिळेल. तर हे शिक्षण त्यांनी दिलं आणि समाजाला सांगितलं की या जातीभेदाच्या चक्रव्यूहात तुम्ही अडकलात आणि त्यामुळे माणुसकी सुटली आहे. तुम्हाला हे जे मी सांगतोय तर हे तुम्हाला अलीकडे कुठेतरी ऐकल्यासारखं वाटतं, संविधान सभेत ऐकल्यासारखं असेल, बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात ऐकल्यासारखं वाटेल. तर समाजामध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या सावरकरांपासून नेताजी सुभाषचंद्रांपर्यंत सर्वांनी हे विचार मांडलेले. हे कुठून आले? या सर्वांनी हे विचार मांडले. तर त्यामुळे आपल्या देशामध्ये विश्वगुरु आपल्या देशाला व्हायचं आहे. तर समतेचा धर्म, कर्माचा धर्म, श्रमाचा धर्म पुन्हा आचरला पाहिजे. मग एक सामर्थ्य उभं राहील आणि ते सामर्थ्य कल्याणकारी असेल. त्याच्याकरता आपल्या सर्वांना संत रोहिदासांसारख्या निस्पृहतेने काम करावं लागतं. मला हे पाहिजे, मला ते पाहिजे असं नाही चालणार. सर्वांना हे करावं लागतं. कारण संत रोहिदास झाल्यानंतर केवळ एका व्यक्तीने, एका विचाराने असं होईल असं नाही. त्यांचा उपदेश जो आहे त्या उपदेशाचं पालन करावं लागेल. पण मनुष्याला अहंकार असतो, प्रत्येकाला, तुम्हालाही आहे मलाही आहे. तर आपण त्या अहंकारामधून बघतो आणि तो अहंकार जास्त प्रभावी असला की आपल्याला सोयीचं असतं ते घेतो आणि आपल्याला सोयीचं नसतं ते टाकून देतो. त्यामुळे संतांचे केलेले उपदेश समाजाच्या आचरणात आल्याशिवाय परिवर्तन येत नाही. तर हा आचरण करण्याचा उपदेश त्यांनी दिला आहे. स्वधर्मावरती पक्क राहणं, संपूर्ण समतेच्या दृष्टीने, समरसतेच्या दृष्टीने वागणं, श्रमाची प्रतिष्ठा करणं. श्रमाची प्रतिष्ठा केली पाहिजे. लहान काम असो मोठं काम असो,
कमी उत्पन्न देणार असो, जास्त उत्पन्न देणार असो, परिश्रमाचं असो किंवा बुद्धीचं असो, समाजासाठी धर्म म्हणून जो कर्म करतो त्याच्या कर्माचा सन्मान झालाच पाहिजे. ती श्रमप्रतिष्ठा आपल्या देशामध्ये बेरोजगारीचं एक कारण ते आहे की ती श्रमप्रतिष्ठेचा अभाव. पुष्कळ ठिकाणी हाताने करायची कामं, त्यातून मिळणारा रोजगार, याच्यातून रोजगार मिळवणारे अनेक लोक आहेत. एक जण कोचिंग क्लास चालवत होता आणि ऍप्लिकेशन, एक नोकरीची जाहिरात आली प्राध्यापक म्हणून. त्याने तिथे अर्ज केला, क्लासेस चालवत होता. तिथे गेल्यावरती त्याला चपराशाने विचारलं की तू काय करतो? तर मी क्लासेस चालवतो. मग तू कशाला आला इथे? मग ते इंटरव्ह्यू घेणाऱ्याने विचारलं तू काय करतो? तर मी कोचिंग क्लास चालवतो. किती पैसे मिळतात? काही इतके 1000 रुपये मिळतात मला. तर म्हणाला इथे का आला? तर त्या इंटरव्ह्यूचा त्याचा जो रिझल्ट यायला 3 वर्ष लागली. त्या 3 वर्षात ठरवलं जायचं नाही. पण जो उठतो तो नोकरीसाठी धावतो. नोकऱ्या किती मिळतील समाजात? सरकारी नोकऱ्या 10% आणि 20% खाजगी. 30%च्या वर कोणी नोकरी देऊ शकत. हातामध्ये स्किल पाहिजे. हातामध्ये स्किल का घेत नाही? कारण त्याला प्रतिष्ठा आहे. आजही आपल्या हाताने काम करणारा जास्त कमवतात खरं म्हणलं. त्या राहुरी विद्यापीठामध्ये रोजगार देण्यासाठी प्रोत्साहन देणारे एक प्राध्यापक होते. त्या 150 लोकांना त्यांनी कामाला लावलं राहुरी विद्यापीठामध्ये. एक मुलगा हॉटेलमध्ये कब्बशा विसरताना त्यांना दिसला. त्यांनी विचारलं त्याला कितवीत आहे? तो म्हणला 8वी मध्ये शाळा सोडली, शिक्षणात रस नाही. मग हे कशाला करतो? दुसरं काय करू, मला याच्याशिवाय काही दुसरी नोकरी नाही. तर त्याला विचारलं तुला काय करायचं? मला पानाचा ठेला लावायचा. ठीक आहे म्हणाले, मी तुला पानाचा ठेला लावायला काही 1000 रुपये लागतात ते त्यांनी त्याला दिले आणि त्याला पानाचा ठेला लावून दिला. आणि 6 महिने रोज त्याच्या ठेल्यावर जाऊन तो कसा हिशोब ठेवतो, तो ते सामान कुठून खरेदी करतो, हे सर्व पाहून त्याच्या चुका दुरुस्त करून त्याला त्या उद्योगात स्थिर केले. आणि 3 वर्ष झाल्यानंतर ते परत गेले. तर त्यांनी सांगितलं, तो कब्बशा विसरणारा जो होता त्याने 29 लाखाची प्रॉपर्टी विकत घेतली 3 वर्षात. आता हे माहिती असून सुद्धा आपला तरुण काय करेल? नोकरी शोधेल. 10 वर्ष नोकरी मिळाली नाही तरी रिकामा बस. अशाने कसं होईल? तर श्रमाची प्रतिष्ठा उत्पन्न करायला आपल्या समाजात त्या तरुणांचा दोष नाही. पण आपल्या समाजामध्ये मेहनतीने शेती करून फायद्याची शेती करणारं कुटुंब आहे, पण त्यांना मुलगी मिळत नाही. शेतकऱ्याला मुलगी मिळत नाही. ही आजची परिस्थिती आपल्या समाजात. कारण श्रमाला प्रतिष्ठा नाही. रोहिदासांनी श्रमप्रतिष्ठा सांगितली. रोहिदासांनी अढळ निष्ठा सांगितली आपल्या धर्माच्यासाठी. रोहिदासांनी सामाजिक समरसता सांगितली. आणि रोहिदासांनी सांगितलं की हा समाजाने सतत प्रयत्न करत राहिले पाहिजे. सातत्याने आपण तसे प्रयत्न करण्याची गरज आहे. भारत विश्वगुरू होण्यासाठी आता म्हणजे परिस्थिती निर्माण झाली. आपल्या लोकांमध्ये कर्तृत्वाची कमी नाहीये. आपल्या सेनेमध्ये पराक्रमाची कमी नाही. आपल्या शास्त्रज्ञांमध्ये बुद्धीची कमी नाहीये. आपण पुढे चाललोय आणि आपला देश पुढे जाईल. बाकीचे देश जसे पुढे गेले तसाही आपलाही देश तसा पुढे जाईल. प्राचीन भारताचे उपकार आजही जगभरातले लोक मानतात, कारण त्याच्या खुणा आहेत तिथे. आणि प्राचीन भारतीय लोकांनी कोणी युद्ध करून जिंकलेलं नाही, कोणाचं मतांतरण केलेलं नाही. तर अधिक ज्ञान त्यांना दिलं.
सभ्यता त्यांना दिली आहे, संस्कृती त्यांना दिली आहे. आजही सामान्य भारतीय विदेशात जेव्हा जातो तेव्हा त्यांना मान मिळतो. तर त्या अर्थाने भारत पुढे जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी काय करायला पाहिजे? संत रोहिदासांनी 647 वर्षापूर्वी आणि त्याच्या नंतरच्या काळात म्हणजे एक त्यांना तसा दीर्घायुष्य लाभलं. त्यांच्या साधनेने 151 वर्ष त्यांना आयुष्य लाभलं. इतकं दीर्घकाल जगले, इतकं दीर्घकाल त्यांनी समाजाला मार्गदर्शन केलं आणि परधर्मीयांचा जाच आणि स्वधर्मीयांचा विरोध हे सहन करून त्यांनी समाजाला सत्य सांगितलं. आपल्याला हे करावं लागेल. आपल्याला आपल्या स्वतःच्या जीवनामध्ये प्रपंचातून आणि आपण जे स्वतः वागतो त्यातून ही साधना करावी लागेल आणि ती प्रतिदिन करावी लागेल. आणि दुसरीकडे सार्वजनिक जीवनामध्ये एकरूपता दिसली पाहिजे, याची काळजी घेतली पाहिजे. हे जर आपण केलं तर संत रोहिदासांनी जी कल्पना मांडली आहे, ब्ल्यूप्रिंट मांडलेली आहे, ते म्हणतात की कोणाला अभाव असू नये. अगदी ज्ञानेश्वराच्या पसायदानामध्ये परंपरा एकच आहे, तेव्हापासून चालत आलेली आहे. सर्व लोक सुखी असले पाहिजे, कोणी दुःखी असू नये, सर्वांच्या पोटात अन्न असलं पाहिजे, प्रजेचा प्रतिपाळ राजाने नीट केला पाहिजे, अशी कल्पना मांडली आहे. तर ते राज्य आपण साकार करू शकतो आणि सगळ्या जगामध्ये असा भाव उत्पन्न व्हावा, असा रस्ता जगाला भारत दाखवू शकतो. ते करण्याची आपल्यालाही आवश्यकता आहे. आणि आपल्या जीवनातून सुद्धा ही समता आपल्या सर्वांच्या कृतीमध्ये उतरवता आली पाहिजे. त्याच्यासाठी आपण उदाहरण असलो पाहिजे. तर तेव्हापेक्षा आता खूप अनुकूल परिस्थिती आहे आत्ताची. तर निदान ओठातून तरी सर्वांना हे मान्य, ते पोटातून मान्य झालं पाहिजे. तेव्हा ही विषमता नष्ट होईल. आपण हे स्वतः जगून दाखवावं लागेल. आधी केले मग सांगितलंय असा समाज घडवावा लागेल. याच्यासाठी त्यांचं पुण्यस्मरण करायचं, रोज त्यांच्या जीवनाचं स्मरण करावं. एकेका प्रसंगात ते कसे वागले, त्याच्यामध्ये त्यांचा काय विचार होता, याचा शोध घेऊन आपण कसं वागलं पाहिजे, आपला समाज कसा असला पाहिजे, हे आपण सर्वांनी त्याचा विचार केला पाहिजे. तर देवलं रविदासस्य या सर्वांना धर्माचे प्रणेते मानतो. कोणत्या धर्माचे? हा जो सनातन धर्म आहे, मानव धर्म आहे, ही बंधुता आहे, तो हा धर्म. तर असे धर्माचे हे प्रणेते, त्यांनी पूजा वगैरे याच्याबद्दल काही सांगितले असेल, पण त्यांचा भर जो होता तो सत्यकर्म, शुचिता, तपस याच्यावरती. आपलं जीवन हे धर्ममय झालं पाहिजे, आपलं कर्म हे धर्ममय झालं पाहिजे, श्रम हा आपला धर्म झाला पाहिजे. तर जगामध्ये ही याची आपण स्थापना करायला पाहिजे. तर विश्वगुरु भारत उभा राहायला वेळ लागणार नाही. तर हा संत रविदासांचा मार्ग हा सर्व जगामध्ये गाजेल आणि त्या पद्धतीने आपण सर्वांनी आपल्या जीवनामध्ये त्यांचा हा जो विचार आहे हा आपलं जीवन तसं घडवण्यासाठी आपण सर्वांनी या आजच्या दिवशी तसा संकल्प करावा, असं मी आवाहन करून माझं संत रविदासांच्या संदर्भातलं आणि समतेच्या संदर्भातलं मी माझं बोलणं इथं थांबवतो. धन्यवाद.